पुढची बातमी बघूयात। अभिनेता सलमान खानच्या घरामध्ये घुसखोरी करणाऱ्या महिलेचे अनेक कारनामे उघड झालेत। या महिलेची आरटीओ मधल्या 2 महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण सुद्धा त्या महिलेने केल्याचं समोर आलंय। अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 21 तारखेला पहाटे एका महिलेने घुसखोरी केल्याची घटना घडली होती। घुसखोरी करणाऱ्या ईशा छाबरा नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली आणि यानंतर कोर्टाने या महिलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सत्यम सिंह आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। सत्यम, नक्कीच यामिनी आपण पाहिलं तर 19 तारखेला पहाटे 3:30च्या सुमारास सलमान खान यांच्या घरात महिला जी घुसली होती तेच महिलाचं आणखी एक आता घटना आहे समोर आला आहे। अंधेरी पश्चिम आरटीओ मध्ये खरं तर 28 तारखेला गेल्या महिन्यात आहेत, मागच्या महिन्यात तर ते गेले होते। त्या ठिकाणी त्याच्या कार आहे दुसऱ्या महिलेच्या नावाने ट्रान्सफर झाले होते। आरटीओ अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की ते कार जी आहे ते रितसर आहे, कागद पुरावा घेऊन ट्रान्सफर झाली, यांनी विकली आहे। मात्र या महिलांनी आरडाओरडा करत त्या आरटीओच्या 2 महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत चक्क त्यांचं कम्प्युटरचं तोडफोड करत आणि मारहाण केली। या प्रकरणामध्ये अंबोली पोलिसांनी आरटीओ अधिकाऱ्यांचं ते तक्रारीवरून गुन्हा दाखल केला। मात्र या संदर्भात पुढील चौकशी सुरू आहे। त्याआधी आपण पाहिलं तर सलमान खानच्या घरामध्ये घुसल्या प्रकरणी देखील अजय ईशा छाबरा 32 वर्षाची महिला हिला अटक केली आहे। या प्रकरणी सुद्धा पॅन्डा पोलीस तपास करत आहेत। यामिनी, अगदी धन्यवाद सत्यम माहितीसाठी। पुढची बातमी बघूयात। भारत कोणत्याही न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगला भीक घालत नाही।